नमस्कार, सुप्रभात. श्री गणेशाच्या आगमनानंतर आज गौरींचंही आगमन झालेलं आहे. आज परमेश्वराची जी शक्ती आहे तिच्या विविध रूपांना नमन करून अभ्यास वर्गाची सुरुवात करते. अपर्णे काली चामुंडे गिरिजे ललितांबिके उमे गौरी महादेवी कात्यायनी नमोस्तुते महेश्वरी जगन्मातर मृडानी मंगले शिवे ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते अंबिके मेनका कन्ये ललिते परमेश्वरी उदारे त्र्यंबके संध्ये सदानंदे नमोस्तुते महाकाली महालक्ष्मी श्रीपदे वरदायिनी ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते अपारे निखिलाधारे शर्वाणी सर्वमंगले उमेश्वर प्रिये देवी चंडमुंड विनाशिनी महादेवी जगन्माता रुद्राणी च भवानी च ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते अजे मरे तथानन्ते शक्ति मुक्ति प्रदायिनी उत्कर्षाय च देवानां साधूनां च सदोद्यते महेशानि महादारे महादेव प्रिये हरे ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते अभ्युदय प्रिये दुर्गे निःश्रेयसप्रदे तथा उदायुधे च दैत्यानां मस्कन्दाय च सर्वदा महाचण्डी महामाये महिषासुरमर्दिनी ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते ओंकारात्मिके दुर्गे चंडिके हे नमोस्तुते. गणेश शारदा शैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओ ॐ
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज महागौरीचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्या आधीच काही दिवस त्या निर्गुण निराकार असलेल्या आत्मचैतन्याचं, ओंकाराचं, गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आपला आजचा समाज सुद्धा चंचल लक्षण निरूपण असा आहे। म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या सणासुणांच्या मध्ये जे आम्हाला जे सगळं पूर्व परंपरागत ज्या पद्धतीने आम्ही जे सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत त्यातून आम्हाला एक आणि एकच गोष्ट सुचवली जाते, आम्हाला सांगितली जाते, आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या मनामध्ये ठसवली जाते आणि ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष। हा सगळा जो खेळ आहे, म्हणजे आमच्या आयुष्याचा असेल किंवा या सृष्टीचा असेल, हा जो सगळा खेळ आहे हा फक्त प्रकृती आणि पुरुषाचाच आहे। आणि सिंबॉलिकली त्याला आम्ही वेगवेगळी नावं दिली। आताच आपण पाहिलं की संबंध त्या मातेचं, त्या भगवंताच्या शक्तीचं, म्हणजेच प्रकृतीचंच, म्हणजेच जगदंबेचंच, म्हणजेच महासरस्वतीचं, म्हणजेच शारदेचं, म्हणजेच गायत्री माता, तेजस्वी माता, ओजस्वी माता किंवा महालक्ष्मी माता किंवा जगदंबा, म्हणजेच महादुर्गा, म्हणजेच काली माता, म्हणजेच गंगा माता, म्हणजेच नर्मदा माता, म्हणजेच अन्नपूर्णा माता। जर आपण जर या सगळी नावं जर बघितली, ह्याला फक्त वेगवेगळी नावं दिलेली आहेत, फॉर्म वेगवेगळे आहेत, फंक्शन्स वेगवेगळे आहेत, ती सगळी एकाच जगदंबेची, त्या पार्वतीची, म्हणजेच समर्थांनी सांगितलेल्या मूळ मायेची, म्हणजेच त्या चंचल मायेची रूप आहेत, फॉर्म्स आहेत। आणि खरोखर जर आपण जर विचार केला तर आमच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीला आम्ही माता असं म्हणून संबोधतो। याचं कारण असं आहे की आमचं जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला या सर्व शक्तीची, या सर्व मातेची आम्हाला गरज लागते, त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही। आणि म्हणूनच ज्या वेळेला समर्थ इथे हा समास आम्हाला सांगतात, खरोखर आज हा समास आला, हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे। कारण नेमका बरोबर आज महागौरींचं आगमन आणि हा समास, याचं एक खरोखर एक आपण भाग्यवान आहोत की आज या
परम पवित्र मंगल दिवशी आपण जर कुणाचं स्तवन करणार आहे तर ते म्हणजे महामायेचं, मूळ मायेचं, म्हणजेच भगवंताच्या शक्तीचं आम्ही वर्णन करणार आहोत, आम्ही तिला नमस्कार करणार आहोत, आम्ही तिला वंदन करणार आहोत, आम्ही तिचे गुणांचे गोडवे गाणार आहोत. समास 5वा, चंचल लक्षण. श्रीराम. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी श्रीराम. आता ज्या वेळेला आपण शक्तीचं वर्णन करतो त्यावेळेला शक्ती आपल्याला अगदी सायन्सच्या भाषेत जर बघितलं तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जिच्यामध्ये शक्ती आहे पण तिच्यामध्ये आता ऍक्शन नाही. कायनेटिक म्हणजेच वेग नाही, चंचलपणा नाही. आणि तीच पोटेन्शियल एनर्जी आम्ही कायनेटिक एनर्जी केल्यानंतर त्याच कायनेटिक एनर्जीमध्ये अनेक शक्ती आहेत की तिच्यामध्ये ऍक्शन आहे, चंचलता आहे आणि ती अनेक गोष्टी करू शकते. आणि तेच इथं वर्णन आहे, कारण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. नावं काहीच प्रश्न नाही, नाम रूप वेगवेगळी आहेत. कारण मला सुद्धा कुणी वडील म्हणतं, कुणी पती म्हणतं, कुणी मुलगा म्हणतं. म्हणजे एंटिटी एकच आहे पण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याच्यातून काहीही फरक पडत नाही. फक्त आपण जर त्याच्या कंटेंटमध्ये जर बघितलं तर आम्हाला लक्षात येतं की हे शक्तीचं वर्णन आहे. आणि दोघा ऐसी असं ज्यावेळेला शब्द वापरतात त्यावेळेला फक्त दोनच ह्या पृथ्वी तलावर, या सृष्टीवर, या युनिव्हर्समध्ये, या कॉस्मॉसमध्ये आहेत. आणि ते म्हणजे काय तर प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही म्हणून ती भगवंताची, म्हणून ती त्या ईश्वराची शक्ती असं म्हणलेलं आहे. प्रकृती पुरुष म्हणजेच अर्धनारी नटेश्वर किंवा शिव आणि पार्वती, शिव आणि शक्ती. नावं वेगवेगळी आहेत, काही त्याला हरकत नाही, पण हे दोघ जण आहेत. हा या दोघांचा या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये खेळ चालू आहे. आणि तेच आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला सांगितलं जातं त्यावेळेला सुद्धा त्याला आम्ही शिव आणि शक्ती असं म्हणतो. म्हणजे जे मुलगा आणि मुलगी असतील, जे लग्न करणार असतील, त्या दोघांना आम्ही शिव आणि शक्ती अशी कल्पना देतो. कारण त्या दोघांना गृहस्थाश्रम चालू करायचा आहे. आणि त्यामुळे जर गृहस्थाश्रम चालू करायचा असेल तर त्याच्यामध्ये त्यांना सर्व प्रकारच्या गोष्टी सुद्धा लागतात. म्हणजे त्यांना लक्ष्मी लागते, त्यांना अन्न लागतं, त्यांना कीर्ती लागते, त्यांना कर्तृत्व लागतं, त्याला तेजस्वी ओजस्वीपणा लागतो. या ज्या सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीसाठी या कुणामधून आलेल्या आहेत? त्या जगदंबेमधून, पार्वतीमधून आलेल्या आहेत. आणि म्हणून मूळ मायेमधून जर कोण जर जन्माला येत असतील तर ते तीन आहेत. आणि ते तीन म्हणजे सत्व, रज आणि तम. किंवा आम्ही त्यांना पूर्णपणे परत एकदा म्हणतो की विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव हे तीन आले. आणि नंतर काय झालं? अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि हे तीन गुण यांच्यातून जी पुढची सगळी सृष्टी निर्माण झाली की जी माझ्यामध्ये सुद्धा मॉड्युलर स्केलनी आहे, ती म्हणजे अष्टधा प्रकृती आहे. आणि मी त्या अष्टधा प्रकृतीपासूनच जन्माला आलेलो आहे. नवे ती अष्टधा प्रकृती माझ्यामध्ये अनुस्यूत आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये सुद्धा शक्ती आहे, माझ्यामध्ये कर्तृत्व आहे, माझ्यामध्ये दुर्गा आहे, माझ्यामध्ये गौरी आहे, माझ्यामध्ये सरस्वती आहे, माझ्यामध्ये लक्ष्मी आहे, माझ्यामध्ये गायत्री आहे, माझ्यामध्ये अन्नपूर्णा आहे. आणि म्हणून या सगळ्या शक्ती माझ्यामध्ये असल्यामुळेच मी चंचल आहे. म्हणजे मी ऍक्शन करून काहीतरी कर्तृत्व करू शकतो, काहीतरी पुरुषार्थ करू शकतो या पृथ्वीवर येऊन. आणि हेच चंचलपणाचं लक्षण आहे. पण इथं शब्द वापरला आहे अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी श्रीराम. अधोर्ध म्हणजे काय तर वरून खाली. वरून खाली ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला
शास्त्रामध्ये त्याला म्हणलं जातं की ज्यावेळेला मी वरून खाली येतो त्यावेळेला अधःपतन होतं. अधःपतन होतं म्हणजे काय की मी वरून खाली आलेलो आहे, म्हणजे माझं जे स्वरूप जे वरच्या लेवलचं होतं ते मी थोडंसं खालच्या लेवलला आलेलं आहे. म्हणून भगवंत ज्यावेळेला अवतार घेतात त्यावेळेला ते वरून खाली येतात. अवतार याचाच अर्थ आहे की ते या शरीरामध्ये येतात, या मर्त्य लोकामध्ये येतात, या पृथ्वीवर येतात, आणि म्हणून वरून खाली येणं याला अधोर्ध सांडून वर्तती. म्हणजे काय तर हे जे सगळी जी प्रकृती आहे, ही जगदंबा आहे, ही शक्ती आहे, ही जरी सगळी चंचल लक्षणं दिसत असलं, जर कर्तृत्व दिसत असेल, तरी सुद्धा ती एकाच परब्रह्म परमात्म्या तत्वामधून, त्या निर्गुण निराकार परमेश्वरामधूनच झालेली आहे. आणि म्हणून ते सुद्धा सांगण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा गणेशाची प्रतिष्ठापना करायला लागते की जो गणेश हा ओंकार स्वरूप आहे. म्हणून आता जे आपण जो स्तोत्र म्हणलं त्याचा सुद्धा ओंकार स्वरूप असणारी आहे. म्हणजे प्रकृतीला, जगदंबेला, शक्तीला स्वतःच अस्तित्व नाही. म्हणजे काय तर शी इज डिपेंडंट. शी कुणाची तरी ती शक्ती असल्यामुळे ती त्या सगुण साकार ती झाली. केव्हा झाली? ज्या वेळेला ती परमेश्वराची की जे निर्गुण निराकार आहे, तो निर्गुण निराकार त्याचीच असणारी शक्ती म्हणजेच सगुण साकार प्रकृती आहे, सगुण साकार माया आहे, सगुण साकार जगदंबा आहे. आणि म्हणूनच संत म्हणतात की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. म्हणजे तू सगुणही आहेस आणि तू निर्गुणही आहेस. ज्या वेळेला तू खाली येतोस, निर्गुण सोडून सगुणामध्ये येतोस, त्यावेळेला तू वरून खाली येतोस. म्हणजेच काय होतं? अधोर्ध. म्हणजेच वरती आहे मूळ आणि खाली आहे झाड. म्हणजे नॉर्मली आम्हाला मूळ खाली असतं आणि झाड वरती असतं. पण इथे 15व्या अध्यायामध्ये सुद्धा असं दृष्टांत दिलेला आहे की वरती मूळ आणि खाली झाड. याचं कारण असं आहे की मूळ हे सर्वोत्कृष्ट आहे, ते या जगाचं सर्व आहे, आणि ते दाखवण्यासाठी, श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी मूळ वरती पाहिजे. आणि मुळापासून जे काही उत्पन्न होतं, म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा जगदंबा म्हणजे शक्ती एक, पुरुष आणि प्रकृतीमधली प्रकृती, आणि तिथून ती प्रकृती खाली 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 येत सर्व या सृष्टीचा पसारा होतो. आणि म्हणून काय जर होत असेल बघा, तर इथे सुद्धा समर्थ म्हणतात की पणतोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी बोजा, चुकार्या गेला राजा 14 जणांचा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तर परब्रह्म परमात्मा म्हणजे थोडक्यात आपला गणेश, की जो निर्गुण निराकार आहे, आणि तो निर्गुण निराकार गणेशापासून त्याची जी शक्ती आहे, त्या शक्तीपासून 3 निर्माण झाले, सत्वगुण रज, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणजेच मिस्टर ब्रह्माजी, नंतर विष्णूजी आणि शंकर. आणि या तिघांना समर्थांनी अशी कल्पना केलेली आहे की जो परब्रह्म परमात्मा आहे तो पणजोबा आहे. त्याचा मुलगा म्हणजे ब्रह्माजी आहे, त्याच्यानंतर त्याचा मुलगा विष्णूजी आहे, आणि त्याच्यानंतर शंकर आहे. असे 14 जण आहेत, वन आफ्टर अनादर. पण अशा पद्धतीने जरी आम्ही निर्माण झालो, अशा पद्धतीने आम्ही या सृष्टीमध्ये आलो, अशा पद्धतीने आम्ही आमच्यामध्ये शक्तीनं, आमच्या कर्तृत्वानं आम्ही या जीवनामध्ये जगतो आहे. प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्ही आमच्याच मुळाला, आम्ही ज्यातून निर्माण झालो त्याला विसरलो. बघा, म्हणून ते समर्थ म्हणतात की पणतोंडे भक्षितो पणजा.
म्हणजे पणतोंडे म्हणजे कोण? तर शंकर म्हणजे तमोगुण, आणि तमोगुण असल्यामुळे, रजोगुण असल्यामुळे आम्ही काय करतो तर आमच्या पणजोबांना विसरतो, म्हणजेच आमच्या मुळाला विसरतो, म्हणजे आम्ही कुठून निर्माण झालोय हेच विसरतो. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की पणतोंडे भक्षिजो पणजा मूल बापास मारी बोजा, म्हणजे मूलच आपल्या वडिलांना मारतं म्हणजे काय की फिजिकली मारत नाही, तर आम्ही मूल आमच्या वडिलांना विसरतो, म्हणजेच काय की आम्ही कुठून निर्माण झालो हेच आम्ही विसरतो. आणि म्हणून इथे म्हणले की 4 जणांचा जो आहे हा खेळ का चालू झाला, म्हणजे बघा अतिशय काळजीपूर्वक की आमच्या आयुष्यामध्ये का दुःख आहे, आम्हाला का चिंता, काळजी, व्यग्रता, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आहेत. याचं कारण एकच आहे, आणि ते म्हणजे की आम्ही आमच्या मुळाला विसरलो, म्हणजे आमच्या मूळ म्हणजे निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म परमात्मा, यालाच आम्ही विसरलो. आणि म्हणून हे विसरू नये. बघा आमची संस्कृती किती विचार केलेला आहे या संस्कृतीमध्ये, की ज्या वेळेला आम्ही गणपतीची पूजा करतो, आम्ही हे गौरी असे सण साजरे करतो, त्यावेळेला आम्हाला पदोपदी हे जाणवून दिलेलं असतं. आम्ही या आमच्या धंद्याच्या झमेल्यामध्ये, आमच्या गृहस्थाश्रमाच्या संसाराच्या झमेल्यामध्ये, आमच्या नोकरीच्या झमेल्यामध्ये आम्ही मूळ विसरतो, आणि ते विसरू नये म्हणून आम्हाला वेगवेगळ्या ह्या देवतांच्या मार्फत, वेगवेगळ्या ह्या सणांच्या मार्फत आम्हाला याचं स्मरण व्हावं म्हणून हे सगळे सण आहेत. आम्ही गंगा माता का म्हणतो, आम्ही नर्मदा माता का म्हणतो, कृष्णा माता, गोदावरी माता असं का म्हणतो? कारण ती आमची माता आहे, कारण त्याच्यामुळेच आमचं जीवन आम्ही जगू शकतो म्हणून तिला माता म्हणतोय. आम्ही अन्नपूर्णा माता का म्हणतो, की आम्ही अन्न खात नाही, अन्न खाणारी आम्ही माणसं नाही आहोत, तर आम्ही ते अन्न म्हणजे अन्नपूर्णा मातांनी दिलेलं आम्हाला प्रसाद आहे. आम्ही बोलतो, आम्ही सहज कॅज्युअली बोलतो, पण आम्ही विसरतो की अरे त्या सरस्वती मातेचा वरदहस्त असल्याशिवाय आम्ही 2 शब्द सुद्धा बोलू शकत नाही. आणि म्हणून सरस्वती माता आमच्या आत म्हणजेच आमच्या जिभेवर आहे, आणि ती आम्हाला आशीर्वाद देते म्हणूनच आम्ही बोलू शकतो. म्हणून सरस्वती माता आम्ही, लक्ष्मी माता म्हणूनच आम्ही संपत्ती निर्माण करतो आणि त्या संपत्तीचा उपभोग घेतो. पण आज आम्ही तिचा वापर करताना पैसा असा शब्द वापरतो, अतिशय खालच्या पद्धतीचे आम्ही शब्द वापरतो. म्हणून ज्यावेळेला आम्ही पैसा म्हणतो त्यावेळेला लक्ष्मी आमच्याकडे पाठ फिरवते. ती आमची माता आहे, तिला आम्ही कशा पद्धतीने आम्ही तिचा विनियोग केला पाहिजे हेही आम्ही विसरता कामा नये. ज्यावेळेला आम्ही शौर्य गाजवतो, आम्ही एखादं कर्तृत्व करतो, आम्ही तेजस्वी होतो, त्यावेळेला आम्हाला गायत्री माता आशीर्वाद देते. ज्या वेळेला आम्ही शौर्य गाजवतो त्यावेळेला दुर्गा माता आम्हाला मदत करते, काली माता आम्हाला मदत करते. आणि ह्या सगळ्यांना आम्ही विसरतो. या सगळ्यांचं मूळ कोण आहे? या सगळ्यांचं मूळ तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि बघा या आत्मदशकामध्ये अनेक वेळेला आपल्याला असं दिसेल की पुन्हा पुन्हा समर्थांनी या पुरुष आणि प्रकृतीबद्दल, शिव आणि शक्तीबद्दल, या आत्म्या आणि अनात्म्याबद्दल अनेक वेळेला वर्णन केलेलं आहे. कशासाठी हो? तर याचं कारण असं आहे की आमच्या मनामध्ये ती वृत्ती निर्माण व्हावी, आमच्या मनामध्ये तो थॉट, स्मरण, विचार निर्माण व्हावा, यासाठी एकच साधन आहे, आणि ते म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. त्या आत्म्याचं तू पुन्हा श्रवण कर, त्याचं चिंतन कर आणि निरिध्यासना कर. ही एकच साधना आम्हाला सांगितली आहे शास्त्रामध्ये. त्याच वेळेला आम्ही आमच्या आत्म्याला विसरणार नाही, आम्ही आमच्या आजोबांना म्हणजे आमच्या पणजोबांना विसरणार नाही, आम्ही आमच्या आईला विसरणार नाही, आम्ही आमच्या शक्तीला विसरणार नाही. आणि आम्ही आमचं आयुष्य याच जीवनामध्ये जगत असताना ज्यावेळेला आम्ही जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच आमच्यामध्ये गुण आहेत, सत्वरजतम आहेत. ते सत्वरजतम गुण म्हणजेच या मातेचे, या जगदंबेचे गुण आहेत.
हे 3 गुण आहेत आणि म्हणूनच ते चंचल लक्षण आहे. म्हणून आम्ही तिच्याकडे पाहताना, आमच्या आयुष्याकडे पाहताना, आजूबाजूला असलेल्या माता भगिनींकडे पाहताना आम्ही कसं पाहिलं पाहिजे, तर आम्ही त्या भावनेनी पाहिलं पाहिजे आणि ते स्मरण आम्ही सतत ठेवलं पाहिजे. यासाठी हे सगळे सण आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही हे लक्षात ठेवतो, हे आम्ही स्मरण ठेवतो, त्यावेळेला आमचं आयुष्य कसं होईल? आमचं आयुष्य अतिशय उन्नत, आमचं आयुष्य हे खालून वरती जाईल. म्हणजे आम्ही वरून खाली आलेलो आहोत, तर आम्ही खालून वरती जाऊ, म्हणजे आम्ही त्या मुळापर्यंत जाऊ. म्हणजेच आमचं आयुष्य उद्धरेत आत्मना आत्मानम, आम्ही आमच्या आयुष्याचा उद्धार करून घेऊ. आणि यासाठीच हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी आम्हाला इथं सांगितलेलं आहे की देवालयामध्ये लपला, देऊळ पूजितो पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेच आहे श्रीराम. समर्थ म्हणतात आणि समर्थ क्वेश्चन विचारतात की अरे देव देवळामध्ये आहे, बरोबर आहे, आपल्याला लांबून काय दिसतं? आम्हाला लांबून देऊळ दिसतं. देवळामध्ये असलेला देव दिसेलच असं सांगत नाही, त्यासाठी आम्हाला गाभाऱ्यामध्ये जायला लागतं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एकादशीच्या वेळेला जर खूप गर्दी असेल तर अनेक वारकरी त्या देवळाचं दर्शन घेतात, त्या कळसाचं दर्शन घेतात आणि त्या भावानी की आता मला पांडुरंगाचं दर्शन झालं या भावानी परत फिरतात. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच समर्थ पण इथं प्रश्न विचारतात की अरे जरी आम्ही देवळाला पूजलं म्हणजे आम्ही देवाला पूजल्यासारखंच आहे. बघा, म्हणून आम्ही सगुण साकार गणपतीला पूजतो, त्याला वंदन करतो, त्याची प्रतिष्ठापना करतो, म्हणजे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत नाही, तर त्या मूर्तीच्या पाठीमागे असलेला जो भाव आहे, त्या मूर्तीच्या पाठीमागे असलेलं जे निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म आहे त्याची आम्ही पूजा करतो. की जे आत्मचैतन्य निर्गुण निराकार असलेलं आत्मचैतन्य ते माझ्या आतच आहे, त्याची आम्ही पूजा करतो. म्हणून आम्ही पूजा करतो देवळाची, पण ऍक्च्युली पूजा करतो आम्ही आतल्या देवाची. आणि सृष्टीमध्ये हा नियम आहे. आम्ही आमचे सगळे जर तुम्ही व्यवहार जर बघितले, आमचे सगळे सण जर बघितले, आमचे सगळेजण विचार करण्याची पद्धती बघितली तर अशीच आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यक्ष पाहिली, ते एकची नाम श्रीराम. म्हणून समर्थ इथे म्हणतात की अरे दोन नावं दिसतात, कोण? तर पुरुष आणि प्रकृती. आम्ही दोन वेगवेगळे समजतो. आम्ही आज गणेशाची वेगळी प्रतिष्ठापना केलेली आहे आणि गौरीची प्रतिष्ठापना वेगळी केलेली आहे. असं जरी आम्ही केलेलं असलं तरी सुद्धा, कारण त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी एक थोडस हे पाहिजे ना, विविधता पण पाहिजे. आणि विविधता ज्या वेळेला येते त्यावेळेला आमच्यामध्ये उत्साह येतो. कारण आज आम्ही गौरीची प्रतिष्ठापना केल्यानंतर, अनेक त्याची पद्धतीने पूजा केल्यानंतर, आज गौरीचं जेवण आहे, उद्या गौरीचं मोठं जेवण आहे. आज गौरी काय करणार तर भाकरी आणि भाजी असं तिचं साधं जेवण आहे. उद्या सर्व पंचपक्वान्नांचं जेवण तिला आहे. अशा पद्धतीने आम्ही सण साजरे केल्यानंतर आमच्यामध्ये सुद्धा उत्साह निर्माण येतो. वेगवेगळी जरी आम्ही पद्धतीने जरी सण साजरे केले, एक लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही नामे एकास पडली. अरे आम्ही गणेश एकाला म्हटलं, कनिष्ठा गौरी, ज्येष्ठा गौरी, गंगा गौरी असं वेगवेगळी नावं दिली. जरी नावं दिली तरी सुद्धा लोकी नेमस्त कल्पिली, ती आम्ही सगळ्यांनी कल्पनेली आहेत. आम्ही त्याला म्हणायचं म्हणून म्हणतो आहे, पण विवेके प्रत्यय पाहिली, तो एकची नाम श्रीराम. म्हणजे परत एकदा समर्थित आम्हाला स्मरण करून देतात की जरी आम्ही हे सगळे वेगवेगळे सण करत असलो, जरी ही ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेश ही सगळी वेगवेगळी देवता असतील, वेगवेगळ्या देवी असतील, यांची जरी सगळ्या पद्धतीने आम्ही पूजा करत असलो, जरी ही प्रकृती आणि मूळ माया आम्हाला वेगळी दिसत असली तरी सुद्धा ती एकच आहे. काय आहे ती? एकच, म्हणजे एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे निर्गुण निराकार आहे. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि हेच आम्हाला आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. म्हणजे हे आम्ही विसरलो की आम्ही संसारामध्ये, आम्ही प्रकृतीमध्ये, आम्ही मायेमध्ये, आम्ही आमच्या संबंध सगळ्या संसारामध्ये हरवून गेलो. आणि म्हणून समर्थ सांगतात की सदा सर्वदा
विवेक जागृत ठेवा, आणि विवेक जागृत ठेवला की तुम्हाला जरी आम्ही गौरीची पूजा केली तरी आम्हाला गौरीच्या पाठीमागे असलेला निर्गुण निराकार परमेश्वर दिसतो. जरी आम्ही सगुण साकार गणेशाची पूजा केली तरी सुद्धा आम्हाला निर्गुण निराकार असलेला तो आत्मचैतन्य दिसतो. तेच आत्मचैतन्य त्या सगळ्या मूर्तीमध्ये आहे, तेच सर्व सृष्टीमध्ये भरून राहिलेलं आहे, तेच तुमच्या आमच्यामध्ये आहे. ना पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे ती पुरुष नाही, स्त्री नाही. आम्ही त्याला प्रकृती आणि पुरुष असं नावं दिलेली आहेत कारण का की आमची बुद्धी स्थूल झालेली आहे, जड झालेली आहे. म्हणजेच आम्हाला फक्त जे दिसतं तेच आम्हाला दिसतं असं आम्ही समजतो. त्याच्या पलीकडे काय आहे हे आम्ही समजत नाही, म्हणून आम्ही या सगळ्या संसारामध्ये हरवून गेलेलो आहे. म्हणून या संसारामध्ये आमच्या माथ्याला याच पुरुषाच्या, याच मर्त्य मनुष्याच्या माथ्याला चिंता, काळजी, व्यग्रता असे सगळे विकार आलेले आहेत. त्याच्याच मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळं आलेलं आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की अरे ते पुरुष नाही, स्त्री नाही, हे सगळ्या लोकांनी कल्पना केलेली आहे. त्याचा जर आम्ही शोध घेतला तर काहीच नाही असं दिसेल. आणि ते काहीच नाही म्हणजे काहीच नाही असं नाही, तेच एकच तत्व आहे की जे निर्गुण निराकार आहे. ते एकच तत्व आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. स्त्री नदी पुरुष खाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की स्त्री दिसली की आम्ही त्याला नदी म्हणतो, आणि ओढा दिसला की त्याला आम्ही पुरुष म्हणतो. किती आमच्या मनामध्ये, किती आमची बुद्धी किती जड किंवा किती म्हणजे काय म्हणतात त्याला, दृश्य झालेली आहे. कारण का की ओढा म्हणजे पुल्लिंग आणि नदी म्हणजे स्त्रीलिंग असं आम्हाला शाळेमधून सांगितल्यापासून आम्ही त्याच पद्धतीने विचार करतो, त्याच पद्धतीने आम्ही बघतो, आणि त्याच पद्धतीने बोलतो, आणि त्याच पद्धतीने कल्पना करतो. समर्थ म्हणतात की फक्त आम्ही नावं दिली आहेत. नदी आणि ओढा ही फक्त नावं दिली आहेत, त्या पद्धतीने आम्ही स्त्री आणि पुरुष असं त्यांना म्हणतो. पण अरे कंटेंट जर बघितलं, नामरूपाच्या पलीकडे जाऊन जर कंटेंट बघितलं तर ओढ्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि नदीमध्ये सुद्धा पाणी आहे, आणि ते पाणी हे कंटेंट आहे. म्हणजे जर विचार केला तर पाण्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त आम्ही नावं दिली आहेत. ही नदी आहे, ओढा आहे. बघा, म्हणजे हा सगळा विचार काय सांगितलेला आहे, सगळा विचार हे सांगितलेला आहे की अरे हे स्त्री आहे, ही पुरुष आहे, अशा पद्धतीने आम्ही विचार करतो. पण त्या स्त्रीच्या आत सुद्धा एक आत्मचैतन्य आहे, त्या पुरुषाच्या आत सुद्धा आत्मचैतन्य आहे. त्या आत्मचैतन्यामुळेच त्या स्त्रीला स्त्री देह प्राप्त झालेला आहे, त्या आत्मचैतन्यामुळेच त्या पुरुषाला पुरुष देह प्राप्त झालेला आहे. म्हणून जर आम्ही विचार केला तर आत्मचैतन्याशिवाय काहीच नाही, देह नाही, हे आम्हाला कळतं. आपण असं कळेना, पाहो जाता आकळेना, कशाच काहीच मिळेना, उदंडपणे. म्हणून आम्हाला जर खरोखर जर अध्यात्म करायचं असेल, आम्ही ज्यावेळेला पूजा करतो, उत्सव साजरे करतो, सण साजरे करतो, त्यावेळेला विवेकाने, विचाराने सर्व साजरं करत असताना हा विचार आम्ही विसरला नाही पाहिजे. हा विचार आम्ही नेहमी मनात ठेवला पाहिजे, आणि त्या पद्धतीने विचार करून आम्ही सगळे सण साजरे केले पाहिजेत. असं जर केलं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळी साधना करायला लागत नाही. ती साधना म्हणजेच आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, निरिध्यासितव्य. म्हणून भगवंताने आम्हाला विभूती योग त्यासाठी सांगितलेला आहे. भगवंत म्हणतो की अरे तू ज्यावेळेला सूर्याकडे बघतोस त्याला तू सूर्य बघू नकोस, ती सूर्य म्हणजे माझी विभूती आहे, तू माझं स्मरण कर. तू ज्याला चंद्राकडे बघतोस त्याला तू चंद्राकडे बघू नकोस, तर चंद्रामध्ये असलेलं जे कंटेंट आहे, तर जो चंद्राचं जे मूळ आहे, ते मूळ म्हणजे मी, निर्गुण निराकार असलेला परब्रह्म परमात्मा, त्याला पहा. अरे ज्या पृथ्वीवर, ज्या अवनीवर तू इतका उपयोग करतोयस, त्याच्यावर पाय देतोयस, त्याच्यामुळे जर तुझं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे तुझं जीवन आहे, त्याच्यामुळे तुला सर्व गोष्टी मिळत आहेत, ती अवनी किंवा पृथ्वी ही साधी सुधी एंटिटी नाही, ती सुद्धा तुझी माता आहे. ती पृथ्वी माता आहे. तिला ज्याला माता म्हणून तू म्हणशील त्यावेळेला तू परत एकदा माझं स्मरण कर की पृथ्वी कुणामुळे आहे, तर पृथ्वीचं मूळ सुद्धा मीच आहे. थोडक्यात प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी
आम्ही जो म्हणतो की जळी स्थळी काष्ठी पाषाणी तोच परब्रह्म परमेश्वर, परब्रह्म परमात्मा, निर्गुण निराकार, सगुण साकार होऊन सगळीकडे पसरलेला आहे. अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे मी सुद्धा ब्रह्म आहे, कारण तेच आत्मचैतन्य माझ्यामध्ये आहे, कारण मी या सृष्टीचा एक भाग आहे. मीच या सृष्टीमध्ये राहतो, या पृथ्वीवर राहतो, या पृथ्वीवर मी वास करतो, इकडे तिकडे जातो, म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा तेच आत्मचैतन्य असलंच पाहिजे. आणि नवे नवे जर माझ्यामध्ये जे असं आत्मचैतन्य आहे तसं सगळ्यांच्याकडे ते आत्मचैतन्य असलंच पाहिजे. फक्त फॉर्म वेगवेगळे आहेत, नामरूप वेगवेगळे आहेत. जर अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला तर हीच साधना आहे. आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला गलबला सोसमेनासी राम. समर्थ म्हणतात की अरे तो एकटाच आहे. तो एकटा म्हणजे कोण? अरे मी सुद्धा आयुष्यामध्ये आल्यानंतर मी एकटाच आहे. ऍक्च्युली मी रात्री झोपलेलो असतो, गाढ झोपलेलो असतो, त्याला मी एकटाच असतो. माझ्यासाठी सृष्टी नसते, माझ्यासाठी काहीही नसतं. आणि ज्या वेळेला मी जागृत होतो, त्या एका जागृत झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर सर्व सृष्टी साकार होते. माझ्याच ज्ञानेंद्रियांपासून मी सर्व सृष्टी मला दिसते. म्हणजेच काय झालं तर तो एकाचा अनेक झाला. त्या एकाच्या मध्ये विविधता निर्माण झाली. सहस्त्र शीर्षा पुरुषः, की अरे ते एकच परब्रह्म परमात्मा स्वरूप आमच्या सगळ्यांच्या शरीरामधनं अभिव्यक्त झालं, मॅनिफेस्ट झालं, आणि आमची सगळ्यांची शरीरं जिवंत झाली. म्हणजे ते एकच आत्मचैतन्य आमच्या सगळ्यांच्या शरीरामधून बाहेर रिफ्लेक्ट होतोय आणि आम्ही सगळे त्या शक्तीनं काम करतोय. आणि इतका तो उदंड आहे. एकलाची उदंड झाला. उदंड झाला म्हणजे काय तर एकच असणारा आत्मचैतन्य, एकच असणारा निर्गुण निराकार असणारा परब्रह्म परमात्मा हा काय झाला, त्या वेगवेगळ्या देहांच्या आधारे उदंड झाला. म्हणजे नानात्व अनेकत्व विविधत्व आम्हाला दिसतं. म्हणजे आमच्या डोळ्यांना जे नानात्व अनेकत्व विविधत्व जे दिसतं ते त्या एकाच परब्रह्म परमात्म्याचा आविष्कार आहे, मॅनिफेस्टेशन आहे. आणि म्हणून त्याचा गलबला आम्हाला सोसवत नाही. कारण इतकी माणसं आहेत या जगामध्ये, किती 7 बिलियन असतील. नुसती माणसं नाहीत, पशु पक्षी आहेत, त्यांची नावं त्यांची जर गणना केली तर अनेक आहेत. नुसतं तेवढंच नाही तर झाडं झुडपं आहेत. या सगळ्यांचं जर बघितलं तर गलबला सोसवेना असं समर्थ म्हणतात की आहेत अनेक. आणि म्हणूनच आम्ही असं म्हणतो विविधतेतून एकता. बघा आमची संस्कृती कशी आहे, विविधतेतून एकता. म्हणजे आम्ही स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असू, आम्ही वेगवेगळ्या पंथाचे असू, आम्ही वेगवेगळ्या संप्रदायांचे असू, आम्ही वेगवेगळे कपडे घालत असू, आम्ही वेगवेगळ्या भाषा बोलत असू, आम्ही वेगवेगळे अन्न भक्षण करत असू, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असू, तरी सुद्धा आमच्यामध्ये एकच एक तत्व आहे आणि ज्याच्यामुळे आम्ही सर्वजण जिवंत आहे, आणि ते म्हणजे आत्मचैतन्य आहे. एक असोनी फुटी पडली, फुटी असोनी स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली, प्राणी मात्रीस राम. समर्थ म्हणतात की हो तो एकच आहे. कसं त्याचं वैभव आहे बघा. ह्यालाच माया असं म्हणतात, ह्यालाच जगदंबा असं म्हणतात, यालाच ती प्रकृती असं म्हणतात. का तर आमच्या बुद्धीवर जणू काही आवरण आल्याप्रमाणे तो एकच आहे, पण आम्हाला तो वेगवेगळा दिसतो. आणि नुसता दिसत नाही, त्याप्रमाणे आमचं सगळ्यांचं आचरणही बदलतं. हा माझा माणूस, हा तुझा माणूस, हा मी, हा तो, हे माझं ते तुझं. म्हणजे थोडक्यात एक असूनी फुटी पडली. आमच्या सगळ्यांच्या मध्ये फूट पडलेली आहे बघा. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तू हा आमच्या पंथाचा, तो दुसऱ्या पंथाचा, हा आमच्या धर्माचा, हा दुसऱ्या धर्माचा, हा आमच्या कंट्रीचा, हा दुसऱ्याच्या कंट्रीचा. म्हणजे आमच्यामध्ये फूट पडलेली आहे. म्हणजे वसुधैव कुटुंबकम हे आमचं संस्कृती आहे की संबंध सगळ्या या वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळ्या वसुधा म्हणजे अवनी म्हणजे पृथ्वीवर जे जे कुणी आहे ते आमचं एकच कुटुंब आहे.
नव्हे नव्हे आम्ही सर्व एकच आहोत, एक असोनी फुटी पडली. हेच आमच्या ह्या कलियुगाचं महात्म्य आहे. फुटी असोनी म्हणून आम्हाला पुन्हा 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 सांगायला लागतं. बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे दासबोधामध्ये हे जे आत्ताचे सगळे आपण जे समाज पाहतोय त्याच्यामध्ये रिपिटेशन आहे का काय असं वाटतं, तेच आहे का काय असं वाटतं. पण हे आम्हाला समजत नाही. समजलं तर आम्हाला कळत नाही, कळलं तर आम्ही त्या पद्धतीने वागत नाही. म्हणून आम्हाला पुन्हा 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 सांगायला लागतं की अरे बाबा तू एकच आहेस, एक असोनी फुटी पडली, फुटी असोनी स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्र सदा. संबंध प्राणी मात्र अशाच पद्धतीने वागतात. वल्लीमध्ये जलसंचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचुनी न थिरे, काही केल्या श्रीराम. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी, उडवून जाती श्रीराम. म्हणून समर्थांनी आता थोडीशी कल्पता वापरून, थोडं अलंकार पद्धतीने, अलंकारिक भाषेमधून आम्हाला हे समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय समजून देण्याचा प्रयत्न केलाय की अरे एकच पुरुष आणि प्रकृती आहे, नव्हे नव्हे एकच परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे आणि त्याची शक्तीनं, त्याच्याच असलेल्या इनहेरंट शक्तीनं आम्ही सगळेजण वेगवेगळे झालेलो. पण जे दिसत नाही ते नाही असं नाही. आज आमच्या सगळ्यांचा समज काय आहे, आज आमच्या सगळ्यांची ऍक्च्युली धारणा काय आहे, आम्हाला मनातून काय पडतं तर हे शरीर दिसतंय, शरीर सत्य आहे. पण त्या शरीरात असणारं आत्मचैतन्य जर आम्हाला दिसत नसेल तर ते आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला जाणवत नाही, ते आम्हाला समजत नाही, ते आम्हाला दिसत नाही, म्हणजे ते नाही. समर्थ म्हणतात की अरे विचार करा. समर्थ म्हणतात की एक वेल घ्या आणि त्या वेलीमध्ये, त्या छोट्याशा झाडामध्ये जर आपण बघितलं तर काय आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे ना पाणी. कारण ती वेल हिरवीगार दिसतीये आणि ती वेल हिरवीगार आहे याचाच अर्थ काय आहे की त्या वेलीमध्ये मुळामधून जे पाणी घेतलं. आम्हाला सायन्सने पण ते सांगितलं, आपल्या सगळ्यांना माहितीये. आणि आम्हाला सगळ्यांना जरी माहिती असलं तरी ते आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, ते आम्ही विसरतो. म्हणूनच आमची बुद्धी जड आहे असं म्हटलं जातं, आमची बुद्धी स्थूल आहे असं म्हणलं जातं. कारण का की जे स्थूल दिसते तेच मी मान्य करतो, ते मला पटतं. पण समर्थ म्हणतात की अरे त्या वेलीमध्ये पाणी आहे. कुठं पाणी आहे? संबंध सगळ्या वेलीमध्ये, त्याच्या मुळामध्ये पाणी आहे, त्याच्या बुंध्यामध्ये पाणी आहे, त्याच्या असलेल्या पानांमध्ये पाणी आहे, फांद्यांमध्ये पाणी आहे. संबंध सगळ्या वेलीमध्ये पाणी आहे ना. कुठे आहे मग ते पाणी? दिसत नाही आम्हाला. मग पाणी जर नसेल तर ते नाही असं म्हणणं बरोबर आहे का? वरून जर ती वेल कोरडी दिसती आहे, कोरडेपणे हे वावरे, बोले वाचून न थिरे, काही केल्यास ना. समर्थ म्हणतात की वर्ण वेल कोरडी दिसतीये आणि वर्ण जर वेल कोरडी दिसत असेल तर आत पाणी नाही. पण त्या पाण्याशिवाय वेलीला अस्तित्व नाही. त्या परब्रह्म परमात्म्याशिवाय जगदंबेला अस्तित्व नाही. आत्मचैतन्याशिवाय माझ्या शरीराला अस्तित्व नाही. जरी दिसत नसलं तरी सुद्धा ते आत आहे हे मला मान्यच केलं पाहिजे. आणि नवे नवे नुसतं मान्य नाही तर ते माझ्या मनामध्ये ठसलं पाहिजे. आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. हे माझ्या मनामध्ये उठता बसता खाता पिता हे असं माझ्या मनामध्ये त्याचे संस्कार झाले पाहिजे. कसं सांगू? आता मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे असं आम्ही कधी म्हणतो का? आम्ही म्हणतच नाही. कारण का की वी टेक इट फॉर ग्रँटेड. वी नो बाय डिफॉल्ट, वी नो इट राईट फ्रॉम द बिगिनिंग की मी माणूस आहे. आणि मी माणूस आहे मला सांगायला लागत नाही मला. त्यामुळे मी कधीही म्हणत नाही की मी माणूस आहे. पण तरी सुद्धा मी माणूस आहे या पद्धतीने मी वावरतो. एक्झॅक्टली तसंच अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. माझ्यामध्ये आत्मचैतन्य आहे, माझ्यामध्ये आत्मचैतन्य आहे, माझ्यामध्ये आत्मचैतन्य आहे असं मला जप करायला लागेल. म्हणूनच आम्हाला जरी जप केला नाही, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी नुसत्या जपानं काही होत नाही. असं मला जप करायला लागत नाही. फक्त मला सदा सर्वदा 24/7 365 डेज मनामध्ये हे स्मरण राहिलं पाहिजे
की अहम ब्रह्मास्मी इति. मी माणूस आहे बरोबर आहे, पण त्या माणसाच्या बरोबरच मी आत अहम ब्रह्मास्मी आहे. कारण का की त्या वेलीमध्ये जरी पाणी दिसत नसलं, ती वेल कोरडी जरी दिसत असेल तरी त्याच्या आत पाणी आहे. तसंच इथं माझ्या आत, माझ्या शरीरामध्ये मला शरीराला जिवंत ठेवणारं, माझ्या मनाला विचार करायला लावणारं इलेक्ट्रिसिटी सारखं एक जे काही आहे निर्गुण निराकार ते एक आत्मचैतन्य आहे, माझ्या आत आहे. नवे नवे तेच माझं स्वतःचं स्वरूप आहे. आणि ते स्वतःचं स्वरूप आहे असं म्हणून मी बाकीचं सगळं जर जीवन जगलो तर माझं जीवन हे किती उच्च होईल सांगा, किती उद्धार होईल सांगा मला. कारण का की मग आता माझ्या मनामध्ये काहीच चिंता नाही, काहीच काळजी नाही, काहीच विकार नाहीत, काहीही नाही. समर्थ पुढचं उदाहरण देतात की झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडवून जाते श्रीराम. जसं वेलीचं उदाहरण घेतलं तसंच झाडाचं उदाहरण घेतलं. झाडामध्ये आपण आळी करतो, आपल्याला सगळ्यांना माहितीये. आळ्यामध्ये आम्ही पाणी घालतो आणि ते पाणी मुळापासून त्या झाडामध्ये सर्वत्र जातं. म्हणजे सायंटिफिकली जर प्रूव्ह केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशा ट्यूब्स आहेत आत की ज्या आपल्यामध्ये जशा आर्टरीज आहेत त्याच्यातून आपलं ब्लड वाहतं, तसं त्या झाडामधून त्या ट्यूब्स आहेत, त्या ट्यूब्स मधून सगळं पाणी खालून मुळापासून वरतीपर्यंत धावत जातं. कित्येक झाडे अंतराळी उडवून जाते श्रीराम समर्थ. पक्ष्यांना हा झाड म्हणजे थोडक्यात झाडाचं अलंकार वापरून समर्थ आपलं म्हणणं समजावून देण्याचा प्रयत्न करतात की जसे पशु पक्षी आहेत ते झाडाप्रमाणेच आहेत. जशी कित्येक झाडे अंतराळी उडून जाते म्हणजे ती म्हणजे थोडक्यात पशु पक्षी यांचं जरी शरीर जरी असेल, वेगळं जरी असेल, तरी ते झाडाप्रमाणे जर बघितलं तर त्या झाडाला जसं पाणी लागतं तसं त्या पशुपक्ष्यांना सुद्धा पाणी लागतं. म्हणजेच काय लागतं तर ते आत्मचैतन्य लागतं. भूमीपासून वेगळी झाली परी ते नाहीत वाळली, न्यारीच बळावली जेथे ते तिसरा. म्हणून समर्थ झाडाचा सांगतात, कारण झाड हे एका ठिकाणी स्टेशनरी आहे आणि म्हणून आम्हाला ते कळतं, कळायला सोपं आहे आमच्या बुद्धीला की अरे ते पाणी आहे, पाणी मुळातनं गेलं, कारण का तेही आम्हाला सायन्समध्ये दिसतं. पण असं जर आम्हाला सांगितलं की ठीक आहे आता झाडं आहेत बरोबर आहे, त्यातनं पाणी याचं तर बरोबर आहे, म्हणजेच तसं आमच्यामध्ये पण आत्मचैतन्य आहे बरोबर आहे. मग त्या पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा आत्मचैतन्य आहे. मग पशुपक्षी एका ठिकाणी स्थिर नाहीत, ते चंचल आहेत, ते संबंध सगळ्या अवकाशामध्ये उडतात. म्हणजे काय तर जरी ते अवकाशामध्ये उडत असतील तरी सुद्धा त्यांच्या आत आत्मचैतन्य कसं आहे तर आकाशवत आहे. आकाश जसं सगळीकडे आहे, आकाश संबंध या पृथ्वीवर, या चराचरामध्ये, या युनिव्हर्समध्ये, या कॉस्मॉसमध्ये सगळीकडे आहे, कुठे नाही असं नाही. तसंच ते आकाशाप्रमाणे या पशुपक्ष्यांच्या मध्ये सुद्धा आत्मचैतन्य आहे. पुढे म्हणतात की देवा करता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्व श्रीराम. समर्थ म्हणतात की अहो मगाशीच ते उदाहरण घेतलं तेच पुढे नेऊया. असं समर्थ म्हणतात की अरे त्या झाडामध्ये पाणी होतं बरोबर आहे, पण जर ते पाणी नसेल आत झाडामध्ये तर काय होतं, त्याला झाड म्हणत नाहीत, त्याला लाकडं म्हणतात. आणि लाकडं आपण अग्नीसाठी वापरतो, बरोबर आहे ना. तसंच या शरीरामध्ये आत्मचैतन्य आहे, पाणीरूप आत्मचैतन्य आहे, म्हणून या शरीराला विवेक असं नाव आहे. आणि ज्या दिवशी ज्या क्षणाला या शरीरामधून आत्मचैतन्य जाईल त्यावेळेला या शरीराला विवेक असं नाव कधीच म्हणलं जाणार नाही. या शरीराला बॉडी असं म्हणतात. देव नसता होती लाकडे. जर आत्मचैतन्य असेल तर त्या झाडाचं स्वरूपच राहत नाही. बघा म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं, आत्मचैतन्याचं किती महत्व आहे आमच्यासाठी, की ते आत्मचैतन्य नसेल तर ह्याला शरीराला शरीर सुद्धा म्हणत नाहीत. देव नसता होती लाकडे. म्हणून मग त्याचं महत्व आमच्यासाठी किती असायला पाहिजे बघ. झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिली जगती कदापि नाही श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की झाडापासून झाडं होतात. आता आपल्याला त्याला माहिती आहे सगळ्यांना की झाड लागलं ते बीजापासून होतं आणि ते बीज ज्याला अंकुर येतो ते झाड मोठं होतं. त्या झाडाला फुलं फळं लागतात, त्या फुलांपासून फळं लागतात आणि फळाच्या पासून परत ती फळं जमिनीत पडल्यानंतर त्या बियापासून परत झाडं तयार होतात. हेच आमच्या जगदंबेचा खेळ आहे.
हेच चंचलपण आहे, की अशा पद्धतीने सगळं होत असतं. ती शक्ती आहे, त्या शक्तीनं हे सगळं चाललेलं आहे. आम्हाला वाटतं की अरे हे असंच सगळं आहे, ह्याच्या पाठीमागं काही नाही, आणि ते आम्हाला पदोपदी सांगावं, कळावं, आमच्या मनामध्ये ते संस्कार व्हावेत आणि आमच्या मनामध्ये ते संस्कार रुजावेत, यासाठी हा समास आहे. झाडास झाडे खत पाणी घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्द मथनी विचार घेते सदा. समर्थ म्हणतात की अरे काही झाडं बोलकी पण आहेत, काही झाडं बोलकी आहेत. म्हणजे काय की आम्ही सुद्धा झाडच आहोत. अहो आम्ही सुद्धा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. अरे आमचे सगळे सोयरे आहेत, आमचे सगळे नातेवाईक आहेत. मी स्वतःला कोणी जास्त शहाणा समजता कामा नाही, मी स्वतःला कोणीतरी विद्वान किंवा मी स्वतःला कोणीतरी वेगळा समजता कामा नाही. असल्याला मी समजतो त्यावेळेला मी या सृष्टीपासून, या परमेश्वरापासून, त्या आत्मचैतन्यापासून मी वेगळा होतो. मी स्वतःची आयडेंटिटी जपतो. आणि म्हणून आम्ही सुद्धा बोलकी झाडच आहोत, कारण आमच्या झाडातून आम्ही शब्द बाहेर येतो. होणार ते तो की आधीच झाले, मग कल्प कल्पोनी बोलिले, जाणता यासी समजले सकळ काही. राम समर्थ म्हणतात की अरे हे खरं सगळं आधीच झालेलं आहे. म्हणजे मला फक्त ह्या काही वर्षापूर्वी मी ह्या सृष्टीमध्ये आलो, अजून काही दिवस काही वर्ष या सृष्टीमध्ये राहणार आहे, मला तेही माहिती नाही. आणि नंतर इथून मी निघून जाणार आहे. मी दुसऱ्या फॉर्म मध्ये येणार आहे, दुसऱ्या रूपामध्ये येणार आहे. असं अनेक वर्ष, अनेक कल्प चालू आहे. आणि ह्याच्यात मी गुंतून राहण्याच्या ऐवजी जाणता यासी समजले सकळ काहीच राहा. म्हणून समर्थ म्हणतात की हे जाणून घ्यायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. हे ज्यावेळेला आत माझ्या मनामध्ये पक्क बसेल, ते संस्कार ज्या वेळेला रुजतील, जसं पाण्यानं ते अंकुर नुसतं फुटून उपयोग नाही, तर ते अंकुर रुजल्यानंतर तो सबळ व्हायला लागतो. तसा आत्मविचार हा सबळ व्हायला लागतो, आत्मनिष्ठा ही निर्माण व्हायला लागते. जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत आमची अवस्था काय होते? समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्यय विना अनुमानेना सकळ काहीच राम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत अशी अवस्था आमची आहे, म्हणून आम्हाला हे पुन्हा 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 ऐकावं. आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, निरिध्यासितव्य. कितीपर्यंत? प्रत्यय विना अनुमानेना. जोपर्यंत मला अनुभूती येत नाही, जोपर्यंत मला माझा स्वतःचा अनुभव येत नाही, तोपर्यंत मला हे श्रवण, मनन आणि निधिध्यासना केली पाहिजे. आणि त्यावेळेला मला ज्यावेळेला समजेल सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावे ओळखणं, भेटे आपणासा आपण जगदांतरे श्रीराम. आणि मग त्यावेळेला काय होईल? मगाशी पहिल्या ह्याच्यामध्ये ओवीमध्ये सांगितलं की पणजोबाचा वध झाला, म्हणजे काय? पणजोबाचं विस्मरण झालं. आता काय सांगतात की अशा पद्धतीने आम्ही वागल्यानंतर, अशा पद्धतीने आम्ही आचरण केल्यानंतर, अशा पद्धतीने आम्ही विचार केल्यानंतर सगळ्यांचा वडील कोण आहे ह्याची मला ओळख होईल. सर्वत्रांचा वडील कोण ह्याची पहावे ओळखणं. आणि मग ही ओळखण झाल्यानंतर काय होईल? भेटे आपण असं आपण जगदांतरे श्रीराम. अरे आपणच माझं स्वतःला भेट होईल, स्मरण होईल. अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्द्यांची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणते श्रीराम. आणि म्हणून ज्या वेळेला मी स्वतःलाच मी भेटेन, काय होईल हो? मला या सगळ्याच्यातून फळ काय मिळेल? अध्यात्माचं फळ काय होईल? की अंतर्निष्ठांची उंच कोटी, की जे अंतर्निष्ठ आहे, की जे आत्मचैतन्यामध्ये निष्ठा ठेवून आहेत, जी आत्मनिष्ठा ज्यांच्यामध्ये आहे. आत्मावारे श्रोतव्य, निधिध्यासना म्हणजे निष्ठा होणे, आत्मनिष्ठा होणे म्हणजेच अंतर्निष्ठा होणे. अशी ज्या वेळेला निष्ठा होईल, निष्ठा होणे म्हणजे काय? तर मला आता कोणाला सांगायला लागत नाही मी माणूस आहे असं मला सांगायला लागत नाही. अहम ब्रह्मास्मी असं मला म्हणायला लागत नाही. मी ब्रह्म आहेच. अहो मी जरी नाही म्हणलं तरी मी ब्रह्म आहे. अशी ज्या वेळेला माझी अंतर्निष्ठा होते, त्यावेळेला काय होतं? माझा उद्धार होतो. म्हणजे काय होतं? उद्धार होतो म्हणजे काय? तर मला समाधान होतो. समाधान होतो म्हणजे काय? तर मी आनंदी होतो. मी आनंदी होतो म्हणजे काय? मी या जगामध्ये आय ऍक्च्युली लिव्ह लाईफ सो हॅपीली. मला कुठलाही प्रॉब्लेम नाही, मला कुठलीही चिंता नाही. मी फक्त या जगामध्ये एन्जॉय करतो. आणि जे अंतर्निष्ठ नाहीत, जे बहिर्मुख आहेत,
त्यांची संगती खोटी आहे असं समर्थ म्हणतात. संगती खोटी म्हणजे जसे आम्ही वेगवेगळ्या या ऑफिसमध्ये जातो, हाय हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन, ही जी संगती आहे, ह्या जो सहवास आहे, हा किती खोटा आहे. सोशल मीडियामध्ये लाईक्स मिळणं, संगती कशी आहे, भरपूर मला संगती आहे. किती लाईक्स आहेत, हजारो लाईक्स आहेत. किती फॉलोअर्स आहेत, हजारो फॉलोअर्स आहेत. हे सगळे बहिर्मुख असणारे फॉलोअर्स आहेत. पण खरे फॉलोअर्स कोण आहेत? जर मी अंतर्निष्ठ असतील, मी जर स्वतः अंतर्निष्ठ असेल, तर दुसरे अंतर्निष्ठ आणि मी अंतर्निष्ठ यांची मैत्री होते. आणि म्हणूनच म्हणतात बाकी सर्व मूर्ख आहेत, शहाणेच फक्त जाणतात की अंतर्निष्ठ म्हणजे काय. शहाणेच फक्त जाणतात की आत्मचैतन्य म्हणजे काय, आत्मचैतन्य कुठे आहे, वडील कोण आहे, आणि वडिलांनी ही सगळी सृष्टी कशी निर्माण केलेली आहे. हे चंचल म्हणजे काय आहे, शक्ती म्हणजे काय आहे, महामाया मूळ माया म्हणजे काय आहे, आणि परब्रह्म परमात्मा म्हणजे काय आहे, पुरुष आणि प्रकृती काय आहे, शिवशक्ती काय आहे, अर्धनारी नटेश्वर काय आहे, शहाणे जाणती श्रीराम. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी, मिळणार नाही श्रीराम. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते श्रीराम. समर्थ म्हणतात की जो दक्ष आहे, जो अंतर्निष्ठ आहे, जो आत्मनिष्ठ आहे, जो परमेश्वरनिष्ठ आहे, तो दुसऱ्या परमेश्वर निष्ठाला भेटल्यानंतर त्यांना समाधान होतं. ते कधी व्यवहाराची चर्चा करत नाहीत. ते कधीही तुझं काय माझं काय, तू कुठल्या कंपनीत होतास मी कुठल्या कंपनीत होतो, तू काय पैसे मिळवलेस मी काय पैसे मिळवले, तू कसा आहेस, तू कुठं आहेस, तू कुठल्या शाळेत गेला होतास, तू कुठल्या कॉलेजमध्ये घेतास, याची काहीही चर्चा नसते. दक्षास भेटता दक्ष, तिथं फक्त चर्चा एवढीच असते की अरे त्या वडिलांचं गुणगान, त्या परमेश्वराचं गुणगान, आणि त्यामुळे दक्षास भेटता दक्ष समाधान होते श्रीराम. मनास मिळता मन, पाहोनी येते निरंजन, चंचल चक्र उल्लंघून पहिल्याड जाती श्रीराम. म्हणून चंचल चक्र उल्लंघून पहिल्याड जाती श्रीराम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. की राहतोय आम्ही मायेमध्येच, राहतोय आम्ही जगदंबेच्या कृपेनी, आम्ही जगतोय कशामुळे, जगदंबेच्या कृपेनी. त्या जगदंबेच्या कृपेने आमच्याकडे लक्ष्मी आहे, त्या जगदंबेच्या कृपेने मला सरस्वती आहे, तिच्यामुळे मी बोलू शकतो, तिच्यामुळे मी इन्फ्लुएन्स करू शकतो, तिच्यामुळे मी कर्तृत्व करू शकतो. मी दुर्गा असल्यामुळे मी कर्तृत्ववान होतो, मी कीर्तिवान होतो, मी आयुष्यमान होतो. आणि मग काय होतं, मी काय होतो, हळूहळू तिच्या पलीकडे जातो, वडील कोण आहे पाहतो, आणि पलीकडे गेल्यानंतर मला कळतं की या जगदंबा आहेच, जगदंबेची कृपाच आम्हाला निश्रेयसपणानं, तीच आमचा हात धरून आम्हाला पलीकडे घेऊन जाते आणि आम्हाला गुणातीत करवते. ती आहे गुणामध्ये, आम्ही आहोत गुणामध्ये, आम्ही जगतोय गुणामध्ये, ती आम्हाला गुणातीत करवते. म्हणजेच त्या निर्गुण निराकार चंचल चक्रामधून पलीकडे घेऊन जाते आणि त्याची ओळख, त्याचं दर्शन, की जो निर्गुण निराकार आहे त्याचं आम्हाला दर्शन करवते, त्याची आम्हाला समजून, तो आम्हाला समजतो, तो आम्हाला जाणवतो, तो आम्हाला अनुभवाला येतो, त्याचा प्रत्यय येतो. आणि मग एकदा जाऊन पाहून आले, मग ते सन्नीत देखिले, चर्मचक्षी लक्षिले, न वचे कदा श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अहो एकदा त्याला पाहिल्यानंतर परत आम्ही या शरीरामध्ये येतो, परत या शरीरामध्ये आहे, आणि परत मायेचा खेळ चालू होतो. त्यामुळे पूर्वी मायेमध्ये असणं आणि त्या परब्रह्म परमात्म्याला पाहिल्यानंतर या मायेमध्ये असणं, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि म्हणून पूर्वी आम्ही भक्ती करत होतो कशासाठी, त्या मायेची, त्या जगदंबेची, ती महागौरीची, त्या महालक्ष्मीची, आमचं अंतःकरण स्वच्छ होण्यासाठी, आमचं अंतःकरण निश्चळ होण्यासाठी. आणि मग एकदा ते निश्चळ झालं, एकदा ते मलिनता निघून गेली, अंतर्मुखता आली, आणि मग एकदा त्याला पाहिलं, आणि त्याच्यानंतर परत आम्ही या शरीरामध्ये आहेच, कारण शरीरामधनं मी कुठंच गेलेलो नाही. आता एकदा पाहिल्यानंतर मग आता काय होतं, तर ते जे परत एकदा या जगदंबेचं परत भक्ती चालू होते, आणि ती आहे ज्ञानपूर्व भक्ती पूर्वीची, आणि आता जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती. म्हणून मग त्यावेळेला काय होतं, चर्मचक्षी लक्षिले न वचे कदा, कारण मग त्यावेळेला मग चर्मचक्षुंनी मी पाहतो, चर्मचक्षुंनी मी विविधता पाहतो,
चर्वचक्षुंनी मी हे सगळं जगदंबेचं सगळं वर्णन करतो आणि जगदंबा मला दिसते, चंचलता दिसते, पण ज्ञानचक्षुषः पश्यन्ति, ज्ञानचक्षुनी मी काय पाहतो? जगदंबा पाहत नाही. ज्ञानचक्षुनी मी विविधता पाहत नाही. ज्ञानचक्षुनी मी सर्व काही जे नानात्व, अनेकत्व, विविधत्व पाहत नाही. मी झाडं पाहत नाही, त्या झाडामध्ये असलेलं पाणी पाहतो. मी नदी किंवा ओढा पाहत नाही, तर त्या नदी आणि ओढ्यामध्ये असलेलं तत्व म्हणजे पाणी पाहतो. माझ्या सर्वांच्या मध्ये असलेलं आत्मचैतन्य पाहतो. ते ज्ञानचक्षुंनी पाहतो. नाना शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चय सर्वा ठाई श्रीराम. म्हणून जरी माझं शरीर चंचल असेल, सर्व पशुपक्षी चंचल असतील, सर्व माणसं इकडे तिकडे सारखी काहीतरी करताना दिसत असतील, पण तरी सुद्धा त्यांच्या सर्वांच्या आत असलेलं आत्मचैतन्य हे निश्चळ आहे. ते काहीही करत नाही. म्हणजे काय? आकाशवत. आकाशामध्ये आम्ही फिरतोय इकडं तिकडं, आम्ही या आकाशावर फिरतो ना. मग आकाशामध्ये आम्ही फिरत असलो, सगळेजण पशुपक्षी फिरतो आहे, आम्ही सर्व माणसं फिरतो आहे, त्याच आकाशामध्ये युद्धही होत आहे, त्याच आकाशामध्ये आम्ही सर्व काही करतो आहे, खातोय पितोय, पण त्या आकाशामध्ये काही नाही. आकाश निश्चळ जसं आहे तसंच ते परब्रह्म निश्चळ सर्वांच्या मध्ये सारखं त्याच पद्धतीने आहे. चंचळ धावे एकीकडे, बोस पडे दुसरीकडे, चंचळ पुरे सर्वाकडे, हे तो घडे ना श्रीराम. म्हणून चंचल जे आहे ते इकडे तिकडे धावलेलं दिसतं. म्हणून चंचल असल्यामुळे मी इथून उठून अमेरिकेला जाऊ शकतो. चंचल असल्यामुळे मी अमेरिकेतून उठून जपानला जाऊ शकतो. जपानमध्ये उठून आम्ही रशियाला जाऊ शकतो. पण चंचळ पुरे सर्वाकडे, हे तो घडे ना श्रीराम. ते चंचळ असल्यामुळे, मायेमध्ये असल्यामुळे त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि ज्या वेळेला मी चंचळापासून अचंचळाकडे जातो, निश्चळाकडे जातो, म्हणजेच काय होतं? मी अनलिमिटेड होतो. आणि म्हणून चंचळ चंचळास पुरेना, अवघे चंचळ विवरेना, निश्चय अपार अनुमाना कैसे येते श्रीराम. म्हणून जे निश्चळ आहे ते अनुमानालाच येत नाही. अनुमानाला येत नाही म्हणजे प्रचितीला येत नाही, अनुभवाला येत नाही. निर्गुण निराकार असलेल्या भगवंताची भक्ती करता येत, त्याची पूजा करता येत नाही. म्हणून आम्ही सगुण साकार गणेशाची पूजा करतो. निर्गुण निराकार असणारे आत्मचैतन्याची भक्ती करता येत नाही, त्याला फुलं वाहता येत नाही. म्हणून आम्ही त्याला सगुण साकार गणेशाची पूजा करतो, त्याला फुलं वाहतो, त्याची आरती करतो. पण जरी आम्ही त्या मूर्तीची, सगुण साकार गणेशाची जरी पूजा करत असलो, त्याची आरती करत असलो, तरी त्याचा भाव काय आहे? तो भाव निर्गुण निराकार असलेल्या चैतन्याची मी आरती करतो. उदाहरण सांगतो. आपल्याच घरामध्ये आपण जर बघितलं असेल तर आपल्या आजोबांचे, पणजोबांचे फोटो लावलेले असतात. आणि ज्यावेळेला आम्ही त्या ज्यावेळेला फोटोला नमस्कार करतो, त्याला आम्ही फोटोला नमस्कार करतो का? फोटोला जरी आम्ही नमस्कार करत असलो तरी त्या फोटोच्या पाठीमागं, फोटोच्या आत असलेल्या माझ्या आजोबांना मी नमस्कार करतो, माझ्या वडिलांना मी नमस्कार करतोय. त्यावेळेला माझ्या मनामध्ये वृत्ती, भाव काय आहे? तर ते माझे वडील किंवा माझे आजोबा माझ्या समोर उभे आहेत आणि त्यांना मी नमस्कार करतो. ते कुठे आहेत ते मला दिसत नाहीत, पण तरी सुद्धा त्यांना मी नमस्कार करतोय. तसंच इथे मी जरी गणेशाची पूजा करत असेल, गणेशाला फुलं वाहत असेल, महागौरीची पूजा करत असेल, तिला मी फुलं वाहत असेल, त्या चंचलतेचं त्याला मी आरती करतोय. पण माझ्या मनामध्ये भाव आहे की अरे मी तुझी आरती करतोय, तू इथे एका ठिकाणी आहेस, तू सगळीकडे सर्व व्यापी आहेस, सर्वज्ञ आहेस, सर्व शक्तिमान आहेस. आणि म्हणूनच गगन हालवी हवावी, कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येची विजवी, हा स्वभावाचा तिचा श्रीराम. समर्थ उदाहरण देतात की आम्ही एक बाण घेतला, दिवाळीमध्ये आम्ही बाण उडतो बघा, आम्ही तो बाण घेतला आणि तो लावला, तो बाण उंच 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 जातो. आणि उंच 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 जातो म्हणजे काय? वरती जातो आणि नंतर तो खाली पडतो. म्हणजे तो त्या आकाशामध्येच आहे आणि तो आकाशापेक्षा बाहेर कुठेही नाही. तसं आम्ही सर्वजण या आत्मचैतन्यामध्येच आहोत, आम्ही या सगळ्या आकाशामध्येच आहोत, त्याच्या पार आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच असं सांगितलं की हा तिचा स्वभाव आहे. कुणाचा? मायेचा, प्रकृतीचा, मूळ मायेचा हा स्वभाव आहे. म्हणून
मनोधर्म एकादशी कैसा आकळेल वस्तूशी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म. म्हणून आम्ही जोपर्यंत आम्ही पहिल्यांदा मनानीच या चंचलतेला, या जगदंबेला जाणून घ्यायचं आहे. आणि ह्या मनानी त्या जगदंबेला जाणून घेतल्यानंतर त्या मनामध्ये त्या जगदंबेची वृत्ती, सगुण रूपाची वृत्ती आमच्या मनामध्ये आत एनग्रेव झाल्यानंतर, जसं आपल्याला हनुमंताचं चित्र माहिती आहे की तो छाती फाडतो आणि त्या छातीमध्ये आत रामाची वृत्ती, रामाचा विचार, रामाची प्रतिमा आहे. ते झाल्यानंतर, ते एकदा इम्प्रिंट झाल्यानंतर निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्मस म्हणे राम. आणि त्याच वेळेला सगुणातून निर्गुणामध्ये जाण्याची अधिकार किंवा शक्ती कोण बहाल करतं? ही जगदंबाच बहाल करते. आणि म्हणून निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे श्रीराम. नाही सारा विचार तेथे अवघा अंधकार, खरे खोटे सांडून पोरं निर्णते घेते श्रीराम. समर्थ परत एकदा पहिल्या स्टेपला जातात. हे सगळं, ही स्टेप सगळ्या पाहिल्या, पण अहो परत एकदा आम्ही तिथपर्यंत आमचा अधिकार नाही, म्हणून तुम्ही काय करा, पहिल्यापासून जावा, पहिल्या स्टेपला जावा आणि तिथं काय करा, आत्मा अनात्म विवेक करा, सारासार विवेक करा. आत्मा काय, अनात्मा काय हे जाणून घ्या, निर्गुण काय, सगुण काय हे जाणून घ्या, जगदंबा कोण आणि ओंकार कोण हे जाणून घ्या. आणि म्हणून म्हणतात की खरे सांडून खोटे पोर निन्नते घेणे श्रीराम. ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे श्रीराम. महत्त्व महद्भूत तोची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त येथून झाले श्रीराम. आणि त्याच वेळेला, ज्या वेळेला मला ते महत्त्व महद्भूत हे कळतं, माझ्या मनामध्ये एक आत्मनिष्ठा प्राप्त होते. माझ्या मनामध्ये अहम ब्रह्मास्मी हे संस्कार नुसते जाणारे येणारे होत नाही, तो परब्रह्म परमात्मा माझ्या मनामध्ये आत आहेच, त्याचं सदैव सदा सर्वदा ज्या वेळेला माझ्या मनामध्ये स्मरण राहतं आणि स्मरण राहून मी सगळे व्यवहार करतो, स्मरण राहून मी सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे मी उपासना करत असेन, मी नोकरीला जात असेन, मी संपत्ती मिळवत असेन, मी खात असेन, मी सर्व काही करत असेल, त्याच वेळेला उपासना समाप्त होते. म्हणून अध्यात्म किंवा उपासना त्याच वेळेला तो साधना समाप्त होते, त्याच वेळेला तो सिद्ध होतो. आणि म्हणून परत एकदा समर्थ आम्हाला आठवण करून देतात की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मला निष्काम कर्मयोगानं जगलं पाहिजे. निष्काम कर्मयोगानं माझं आचरण या जगामध्ये केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला सदैव उपासना केली पाहिजे, म्हणजे देवता ध्यानम केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, पूजा अर्चना भजन जप जाप्य सर्व काही केलं पाहिजे. आणि ज्ञान सुद्धा घेतलं पाहिजे, म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य, हे ज्ञान घेऊन या वेदांचं प्रमाण मानून ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम. म्हणून हे ज्ञान मिळवून घेऊन मी परत एकदा या जगामध्ये येऊन त्या विज्ञानाने मी या समाजामध्ये या ह्याच्यामध्ये जगलं पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवाद चंचल लक्षण निरूपण नाम समास 5वा. असं झाल्यानंतर पुढे परत एकदा हा चातुर्य विवरण हा 6वा समास येतो. आणि हे जो कोण करतो, ऍक्च्युअली एक्झिक्यूट करतो बघा, नुसतं बोलत नाही, नुसतं समजून घेत नाही, पण त्याप्रमाणे आचरण करतो. कारण त्या साधना केली पाहिजे. साधना न करता हे आम्ही तिथं त्या पदवीपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आम्ही साधना करत नाही तोपर्यंत माझे फक्त शब्द राहतात. आणि जो साधना करतो तोच चतुर आहे. हा समास आपण पहिल्यांदा पण आधी पण पाहिलेला आहे 2 समासाच्या पूर्वी. त्यामुळे आता मी फार हा समास आपण त्याच्यावर विवरण फार घ्यायला नको, थोडस आपण घेऊया आणि आपण हा समास आज संपूया. श्रीराम. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले, हे तो घडे ना श्रीराम. चतुर कोण आहे? ज्याच्याकडे चातुर्य आहे तो चतुर आहे. मग त्याच्याकडे चातुर्य कुठून आलं हो? तर चातुर्य कुठून आलं तर तो चतुर काय आहे? तर तो जे दिसत नाही ते पाहतो. म्हणजे आता मागाचाच आपला जर समाज बघितला तर तो झाड नुसतं पाहत नाही, तर त्या झाडामध्ये असलेलं पाणी सुद्धा पाहतो. म्हणून तो चतुर आहे.
तो नुसता नदी किंवा ओढा पाहत नाही, तर तो नदीमध्ये असलेलं पाणी पण पाहतो आणि ओढ्यामध्ये असलेलं पाणी पण पाहतो, आणि तो मनामध्ये विचार करून तो ते दोन्ही पाणी एकच आहे हा विचार त्याच्या मनामध्ये येतो, म्हणून तो कंटेंट पाहतो, म्हणून तो चतुर आहे. पाहताना तो शरीर पाहतो, वेगवेगळी शरीर पाहतो, पाहताना तो नानात्व, अनेकत्व, विविधत्व पाहतो, परंतु तो त्याच्या मनातून त्याला माहिती आहे की या सगळ्यांच्या मध्ये आत एकच आत्मचैतन्य आहे, आणि ते आत्मचैतन्य असल्यामुळे ही सगळी शरीर जिवंत आहेत. ही आत्मचैतन्य असल्यामुळे ती शक्तिवान आहेत. त्या शक्तीनं असलेल्या, भगवंताच्याच असलेल्या शक्तीनं त्यांच्यामध्ये चंचळपणा म्हणजे कर्तृत्वपणा, मगाशी बघितलं तसं सर्व गोष्टी आलेल्या आहेत. हे ज्याला कळलेलं आहे तो चतुर आहे. आणि म्हणून ते सगळं परत इथं वर्णन करतात की पिवळ्यापासून काळं होतं. म्हणजे जर पिवळा जरी दिवा असेल, दिसताना काय दिसतोय, पिवळा दिवा असतोय, पण त्याची काजळी आहे ती काळीच आहे. आणि म्हणून जो विचारी आहे, जो चतुर आहे, त्याला माहिती आहे की जरी पिवळा दिवा असला तरी त्याची काजळीच आहे, काळीच आहे. जरी तो लाल दिवा असला तरी सुद्धा त्याची काजळी, पूर्वीचे दिवे, आताचे इलेक्ट्रिसिटी नाही, तर लाल दिवा असेल तरी सुद्धा त्याची काजळी ही काळीच आहे. तसं त्या एकाच आत्मचैतन्याची, म्हणजे थोडक्यात काय उलट सांगितलं की भूमंडळी विस्तारले तेणे विण उमजले हे तो घडेनास राम. म्हणून हे जी सगळी भूमंडळ पाहताना, नानात्व, विविधत्व, एकत्व पाहताना ज्याच्या मनामध्ये तो एकत्वाचा विचार रूट केलेला आहे, रूटिंग झालेलं आहे त्याच्या विचाराचं, तो चतुर आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची आठवण साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेच असेच दिसतात. आणि म्हणून महिसुत सरसाविला सरसावनी विधा कार्यभाग असलेला श्वेता असं गाठी पडतात. आणि म्हणून लिखित स्वरूपामध्ये असल्यानंतर पहिल्यांदा जर काय होत असेल तर शास्त्र प्रचिती होते, त्याच्यानंतर गुरु प्रचिती होते, आणि त्याच्यानंतरच आत्मप्रचिती होते. म्हणून आम्हाला पहिल्यांदा, म्हणून हे समर्थाने इथं हे उदाहरण दिलेलं आहे की श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहधिक सार्थकता होत आहे सगळं. म्हणजे काय, तर बोरूचं उदाहरण घेतलंय त्यांनी, आणि बोरूचं उदाहरण मध्ये कट करतात आणि नंतर ते बोरू शाईमध्ये बुडवतात, आणि ते शाई म्हणजे आपण ते मगाशी पिवळं दिवाचं काळी जे काजळी म्हणलं, ती काजळी कसली आहे, त्याच्यापासून शाई तयार केलेली आहे. आणि त्या शाईमधनं काय केलेलं आहे, ती शाई बोरू त्या शाईमध्ये बुडवलेलं आहे, आणि म्हणून ते बोरोनी आम्ही अक्षरं लिहिलेली आहेत. हे अक्षर ज्ञान आहे, आणि अक्षर ज्ञान म्हणजेच हा दासबोध असलेला, लिखित असलेला दासबोध, तो स्टार्टिंग पॉइंट आहे कसल्या, या ज्ञानाचा. आणि हे त्या चतुराला माहिती आहे. बघा, म्हणजे तो चतुर का आहे, तर त्याला माहिती आहे की हे जे पुस्तक आहे, दासबोध हे पुस्तक आहे, हे जे बोरून लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जी काळी अक्षर दिसत आहेत, पांढऱ्या पानांवर ही काळी अक्षर दिसत आहेत, याचं महत्व काय हो, याचं महत्व कुणाला कळेल, कुणीतरी काय करेल, ती पुस्तकं घेऊन रद्दीत टाकेल. कुणीतरी काय करेल, त्या पुस्तकाचं पानं निखळली असतील तर ती पानं घेऊन ते खेळायला वापरेल, विमानं करून उडवेल. पण जो खरा चतुर आहे त्याला माहिती आहे की हे पुस्तक काय आहे, हे पुस्तक कादंबरी नाही, हे गोष्टीचं पुस्तक नाही, हा दासबोध आहे. आणि या दासबोधामध्ये हे काय आहे, हे शास्त्र आहे. आणि या शास्त्राचा उपयोग काय आहे, तर शास्त्राचा उपयोग माझ्याच आयुष्याची सार्थकता होण्यामध्ये आहे. या शास्त्राचा उपयोग मला आनंद मिळवण्यासाठी होणार आहे, आणि म्हणून मला या शास्त्राचं, मला या दासबोधाचं महत्व आहे. हे लिखित स्वरूपाचं ज्ञान माझ्यासाठी का महत्वाचं आहे, तर त्यासाठी आहे. आणि म्हणून असा ज्यावेळेला विचार करतो, विवर्ता याचा विचार मूर्खतोची होय चतुर, सत्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा असं. म्हणून समर्थ म्हणतात की अरे असा ज्यावेळेला विचार करेल माणूस, कारण का की पहिल्यांदा मला दासबोधाचं महत्व कळलं पाहिजे,
दासबोधाचं महत्व कळल्यानंतर मी त्याचं श्रवण मनन चिंतन केलं पाहिजे, आणि त्याचं श्रवण मनन चिंतन केल्यानंतरच मी पूर्वी होतो मूर्ख, पूर्वी मला काहीच माहिती नव्हतं, पूर्वी मला काहीच कळत नव्हतं, पूर्वी सगळी नानात्व विविधत्व एकत्व होतं, पूर्वी मी शरीराकडेच पाहत होतो, शरीराने फक्त खायचं प्यायचं एवढंच मला माहिती होतं, शरीर जन्माला आलं एवढं मला कळत होतं, आणि शरीर मेल्यानंतर मी मरणार आहे एवढंच मला कळत होतं, शरीर म्हणजेच मोनोलिथिक अस्तित्व आहे एवढंच मला माहिती होतं. पण आज मला दासबोध वाचल्यानंतर कळलं की अरे मी चतुर झालो, हे नुसतं शरीर मी पाहत नाही, या शरीरामध्ये आत असलेलं मी मन पाहतो, त्या मनाने अनुभव घेतो, त्या मनाचा रोल मला कळतो, आणि त्या मनाच्या पाठीमागे असलेलं आत्मचैतन्य की जे त्या आत्म्याला चैतन्यामुळे मी मन चैतन्यमय झालेलं आहे, आणि ते मन चैतन्यमय झाल्यामुळे माझं शरीर चैतन्यमय झालेलं आहे, आणि माझं शरीर चैतन्यमय झाल्यामुळं मी पाहू शकतो, मी ऐकू शकतो, मी हातपाय हलवू शकतो. हे सगळं ज्याला मला कळतं त्याच वेळेला मी मूर्खाचा चतुर होतो. आणि म्हणून आम्ही पूर्वी सगळे मूर्ख होतो, आणि आमचा चतुरकडे होण्याचा प्रवास चालू आहे. आणि म्हणून आम्ही तो कुठपर्यंत जाणार आहे? सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा श्रीराम, सकळास जे मान्य त्याची होत असे सामान्य, सामान्य असं अनन्य होईजेत नाही श्रीराम. उत्तम कनिष्ठ कनिष्ठ उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिका होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकल्याने घडेची न घडे, ऐसे पाहावे श्रीराम. समर्थ म्हणतात की हे सगळं दासबोधानी ऐकावं, वाचावं, पाहावं आणि आचरणात आणावं. रेखा तितुके पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावे ते काय निमित्त श्रीराम. बहुताचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम. म्हणून दासबोध पाहतो, दासबोध वाचतो, दासबोध हिथं कोणतरी सांगतं म्हणून त्याच्याकडे जाऊन दासबोध ऐकतो, अजून दुसरीकडे 4-5 सेशन चालू आहेत, वेगवेगळे जरी माणसं दासबोध सांगतायत तिथं मी जातो, इथे ऐकतो, तिथे ऐकतो. अहो दासबोध एकच आहे, आणि सांगणारे वेगवेगळ्या पद्धतीने जरी सांगणार असतील तरी तेच सांगणार आहेत. म्हणून मला इन्फॉर्मेशन नकोय, मला ह्यानी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, मला हे नकोय. मला काय पाहिजे? एकदा दासबोधामध्ये काय लिहिलेलं आहे एकदा ते मला कळलं की मग मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम. म्हणून काय करावं? समर्थ म्हणतात की उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही ऐका, सगळ्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते इन्फॉर्मेशन म्हणून ऐकू नका. काय करावं? परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे, आणि मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. म्हणून मला अप्रोच कसा पाहिजे या अभ्यासाचा, दासबोध अभ्यासाचा अप्रोच कसा पाहिजे? तर मी दासबोध फक्त शिकत नाही, दासबोध फक्त विचारात घेत नाही, तर फक्त मी दासबोध काय जे लिहिलेलं आहे, कंटेंट आहे, त्याप्रमाणे मी आचरण करतो. आणि आचरण करतो कशासाठी? मला प्रत्यय पाहिजे, मला अनुभव पाहिजे, मला एक्सपिरियन्स पाहिजे, मला प्रचिती पाहिजे. आणि म्हणून असा जो माणूस आहे तो चतुर आहे, बाकी जो दुसरा आहे तो अचतुर आहे. कोणासी नव्हे म्हणून नाही, समजावे अपाये उपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काय, बोलोनी श्रीराम. माणूस हेकाडा आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे भूतांचे, अंतर राखावे श्रीराम. समर्थ म्हणतात की ज्यावेळेला आम्ही या प्रवासामध्ये येतो, या साधनेमध्ये येतो, तुम्हाला सर्व प्रकारची माणसं भेटतील. काही कच्चे असतील, काही पक्के असतील, काही जुने साधक असतील, काही नवीन साधक असतील, काही श्रेष्ठ साधक असतील, काही ज्येष्ठ साधक असतील. सगळ्यांचं मान्य करावं, सगळ्यांचं अंतःकरण राखावं, कुणाचं अंतःकरण दुखू नये, हे सगळं मान्य करून आपण आपलं व्हिजन सोडू नये, आपण आपला मार्ग सोडू नये. अंतरी पीर पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निभवू नेणे श्रीराम. वेडे करावे शहाणे, तरीच जेणे श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढवणे ही मूर्खपणा श्रीराम. म्हणून मूर्खपणाने त्याच्यावर चर्चा करणे, त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करणे, ह्यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, ह्यांनी मूर्खपणाने सांगितलंय, त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं, या वादामध्ये न पडण्याच्या ऐवजी आपण आपला मार्ग निवडावा की हे दासबोध मी समजून घेईन, आणि समजून घेतल्यानंतर त्याप्रमाणे मी आचरण करेन. अशा पद्धतीने मी माझा दासबोधाचा अभ्यास करावा. त्याच वेळेला मला प्रत्यय येईल. मिळवणी अवघे मिळवावे,
पडी घेऊन उलथवावे, काहीच न कळो नेदावे, विवेक बळे श्रीराम. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जावे, मिळवणी श्रीराम. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, मानत मानत विबरी अंतर तयाचे श्रीराम. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलवावे, नाना उपाय द्यावे परलोकासी श्रीराम. हेकांडास हेकाड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला, ठाव कैचा श्रीराम. उगीच करती बडबड, परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की हो, या आमच्या मार्गामध्ये किंवा या अध्यात्मामध्ये किंवा या दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मध्ये अनेक जण आहेत. अनेक ठिकाणी सगळेजण म्हणतात की समर्थ आमचे गुरु आहेत, सगळेजण दासबोधालाच मानतात, पण प्रत्येकाचा अप्रोच वेगवेगळा आहे. दाखवण्याची लोकांच्या मध्ये अहममिका लागलेली आहे. मी किती करतो, मी काय करतो, ह्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये बडबड आहे. दाखवणं हे ह्याच्यामध्ये नाही. अध्यात्मामध्ये हे स्वतः करणं, स्वतः हा अभ्यास अंतर्मुखतेचा अभ्यास आहे. हा बोलण्याचा अभ्यास नाही, हा अंतर्मुखतेचा अभ्यास आहे. जे बोलणं आहे, जे दाखवणं आहे, ते बहिर्मुखतेचं आहे. म्हणून इथे का अवघड आहे, तर परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम. म्हणून जर आम्हाला जे परब्रह्म परमात्मा हे साधणं, हेच या अध्यात्माचं, या दासबोधाचं जे कठीण लक्ष्य आहे, ते आम्हाला साधत नाही. त्याचं कारण आम्ही त्या पद्धतीने, त्या प्रोसेसनी, या चतुरतेने आम्ही करत नाही. धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द साहात जावे, प्रस्तावनी परावे, आपले होती श्रीराम. प्रसंग जाणोनी बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, दीनता धरून चालावे, चेत चेते श्रीराम. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परक्षुनी सोडावे श्रीराम. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे श्रीराम. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित श्रीराम. म्हणून समर्थ काय म्हणतात की माणसाचं आयुष्य आधी, आणि हे व्यवहारामध्ये सुद्धा आहे, की मी कुठं जावं, कुठं जाऊ नये, काय करावं, काय करू नये, काय बोलावं, काय बोलू नये, हे सर्व विवेकाने करावं. काय वाचावं, काय वाचू नये, सावधपणाने सर्व जाणावं. आणि या पद्धतीने आपण आपल्या आयुष्याचा एक मार्ग ठरवावा, आणि आपण उद्धरेत आत्मनात्मानं, आपणच आपला उद्धार करून घ्यावा. म्हणजे काय, आपणच आपल्या आयुष्याचा मध्ये आनंद आणावा. आपल्या आयुष्यामध्ये आनंद दुसरा कोणीही आणू शकत नाही. म्हणून आपणच आपल्या आयुष्याचं सार्थकता करावी. आपणच आपल्या आयुष्यामध्ये समाधानानं जगण्यासाठी प्रयत्न करावा. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लेहोन घेता परोपकारे, सीमा सांडावे श्रीराम. जैसे जयास पाहिजे, तैसे तयास दिजे, तरी मग श्रेष्ठची होईजे, सकळा मान्य श्रीराम. भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य, तया पुरुषास श्रीराम. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने वागणारी चतुर माणसं या समाजामध्ये खूपच कमी आहे. बोलणारीच माणसं जास्त आहेत, करणारी माणसं खूप कमी आहे. आणि म्हणून जो एखादा असेल, त्याला सामान्य म्हणू नये. त्याला सामान्य म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की अरे, मला हे फक्त माणसं शरीर म्हणून समजतात, श्रीकृष्ण म्हणून समजतात. जसं माझं शरीर आहे तसं हे श्रीकृष्णाचं शरीर आहे, आणि म्हणून मला सामान्य माणूस समजतात. माझ्या आत असलेलं जे दैवी गुण आहेत, माझ्या मध्ये असलेलं जे सामर्थ्य आहे, ते आंतरिक सामर्थ्य कुणीच जाणत नाही. आणि म्हणून मला कुणी देव म्हणत नाही. म्हणून समर्थ इथं म्हणतात की अरे, तुम्ही तसं करू नका. गीता सांगून सुद्धा भगवंतानी गीतेमध्ये स्वतः सांगून त्याला 5000 वर्ष झालेली आहेत. असा जो माणूस असेल, तो चतुर असेल, ज्यानं या मार्गातून नुसता बोलत नाही आणि काहीतरी करून दाखवलेलं असेल, तर त्याला सामान्य माणूस म्हणू नका. कित्येक लोक अनन्य तया पुरुषाशी श्रीराम. ऐसी चातुर्याशी लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय होणे, जेथे सथे श्रीराम. तो कसा आहे, तो आतच आत आनंदी आहे. तो ह्याच शरीरामध्ये आहे, तो ह्याच माणसांमध्ये आहे, तो ह्याच पृथ्वीवर आहे, आणि पृथ्वीवर असून सुद्धा तो मनामध्ये अतिशय आनंदी आहे.
कारण तो आतच असलेल्या आत्मचैतन्यामध्ये सतत मग्न आहे, की जे आत्मचैतन्य आनंदी स्वरूप आहे, त्याचं स्वरूपच आनंद स्वरूप असल्यामुळे तो सच्चित आनंद या नात्यानं तो या साम्राज्याचा, हृदय साम्राज्याचा, आनंद साम्राज्याचा स्वामी आहे. त्यामुळे त्याला काहीच उणं नाही, त्याला काहीच कमी नाही. तो या आनंदामध्येच नेहमी आनंदाचे दोही आनंद तरंग अशा पद्धतीने तो जीवन जगतोय. आणि म्हणून इतरांनी काय करावं, इतरांनी एवढं एकच करावं की त्यानं नक्की काय केलेलं आहे, तो त्या प्रोसेसवरनं कसा गेलेला आहे, त्याला काय काय त्यानं केलेलं आहे आणि काय काय केलेलं नाही, त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स त्याच्याकडनं समजून घ्यावेत. आणि आम्ही सुद्धा त्याच्यासारखंच चतुर व्हावं, एवढंच मी आज म्हणतो आणि इथेच थांबतो. इतिश्री दासबोधय गिरुशिष्य संवादय चातुर्य विवरण नाम समास सामा. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिले तो हरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. काही कोणाला शंका असतील, क्वेश्चन्स असतील, कमेंट्स असतील तर आपण बोलू शकतो. जय श्रीराम. ऐकू येते ना? जय श्रीराम. हा, ऐकू येते. हो, काही नाही. गणेश चतुर्थीच्या, गौरी गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज सर्वच आपलं सेशन अगदी आदी मूळ माया सगळ्या दुर्गा, काली माता सगळ्यांचं आपण स्मरण केलं. हे स्मरण फक्त आता कायम ठेवलं पाहिजे आपल्या लक्षात. आणि मी आत्मा आहे हे पण मनात स्मरण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण मूळ जसं वडिलांनाच आपण मारून टाकतोय ते न टाकता त्यांचं लक्ष, अगदी तुम्ही सुंदर रीतीनं सांगितलं की आत्मचैतन्याचं उदाहरण पण छान, नदी आणि ओढा, म्हणजे स्त्री पुरुष हे सगळं कसं आहे हे सगळं म्हणजे खूप छान प्रकारे आम्हाला अजूनही थोडं कळलं. आणि त्याच्यामध्ये एकच मला फार छान वाटलं समर्थांचं. सगळं छानच आहे पण दक्षास भेटता दक्ष त्यांच्या कशा गप्पा होत आहेत हे तुम्ही फार छान सांगितलं. त्यामुळे आता आपण दुसऱ्यांशी बोलताना सुद्धा कसं बोललं पाहिजे. आपल्या जिभेवर सरस्वती आहे आणि या सगळ्या देवतांचे सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेचं सुद्धा तुम्ही छान सांगितलं की अन्न हा महाप्रसाद आहे असं समजून त्याचं हे केलं पाहिजे. आणि सगळे आपल्यामध्येच सगळ्यांचे आविष्कार आहेत. अष्टदा प्रकृती पण आपल्यामध्येच अनुस्यूत आहे हे तुम्ही फार छानपणे सांगितलं. म्हणजे आपण खरंच विसरलो होतो आम्ही सुद्धा. आता ह्याच्यामुळे आम्हाला स्मरण आलं आणि आता हे कायम स्मरणात राहण्याची पण आम्हाला फार म्हणजे मला तरी फार की कधी विसरता उपयोग नाही हे फार छान अगदी मनात ठसलं. आणि ते
आपण किती अयोग्य प्रकारे आपल्याला तुच्छ समजतो, तर हे तुच्छ आपण नाहीत. आपण फार म्हणजे भाग्यवान आहोत की हे सगळं आपल्याला ज्ञानही मिळतंय दासबोधातूनही आणि तुमच्या मार्फती. तर हे ज्ञान जे आहे ते आपण आता कसं आपल्या आचार विचारात आणायचं एवढंच फक्त बाकी आहे. आणि ते काही फार कठीण आहे असं मला नाही वाटत. आता एक एक पायरी तरी आपण पुढे चालूया. त्यामुळं आज सगळ्यांच्याकडे गडबड आहे आणि थोडक्यातच मी माझं म्हणजे बोलणं संपवते. फारच छान झाला. अगदी आजच्या दिवसाचं सार्थक झालं. म्हणजे आता गौरी गणपतीची पूजा करताना सुद्धा एक वेगळं अजून छान विचार आपल्या मनात येतील, हे अगदी खात्रीनं मी सांगते. जय श्रीराम. जय श्रीराम. अजून कोणाला काही एक असेल तर 2 मिनिटं आपण थांबूया, नाहीतर मग आपण सेशन क्लोज करूया. चालेल, मी सेशन क्लोज करतो आणि रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज